नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नव्याने स्थापन झालेल्या दक्षिण किनारा रेल्वे विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, विशाखापट्टणम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विशाखापट्टणम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही नव्याने स्थापन झालेल्या दक्षिण किनारा रेल्वे विभागाचं काय असणार आहे? हेडक्वार्टर असणारे, मुख्यालय असणार आहे. विशाखापट्टणम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या देशाने यिल्दी रिमान इल्दी रिमान नावाचं मिसाईल क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तुर्केई नावाचा देश आहे. बरोबर, तुम्ही म्हणताल सर तुर्के आहे, तुर्केई असं त्याचं या ठिकाणी नामकरण झालेलं आहे. तर तुर्केई नावाच्या देशाने या ठिकाणी इल्दी रिमान नावाचं क्षेपणास्त्र मिसाईल विकसित केलेलं आहे. याच्याबद्दल 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. यिल्दी रिमान क्षेपणास्त्र हे तुर्कस्तानने संरक्षण, आत्मनिर्भरता मजबूत करण्यासाठी आणि आपल्या सामरिक लष्करी क्षमतांचा विस्तार करण्यासाठी अनावरण केलेले एक प्रोटोटाइप आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. तुर्कस्तानमधून प्रक्षेपित केल्यास हे क्षेपणास्त्र युरोप, आफ्रिका आणि आशियातील प्रदेशांना लक्ष्य करण्यासाठी सक्षम आहे, कॅपेबल आहे. मध्य पूर्वेतील हा देश आहे ज्या देशाचे वर्तमानमधील राष्ट्रपती आहेत या ठिकाणी रेसेप तय्यिप एर्दोगान. राजधानी आहे अंकारा आणि चलन वापरलं जातं तुर्की लिरा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. रॉयल एनफिल्डने तमिळनाडू या राज्याच्या बाहेर आपला पहिला मोठा उत्पादन युनिट उभारण्यासाठी 2200 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा कोणत्या जवळच्या राज्यामध्ये केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच काय, ऑलरेडी आरई म्हणजे काय, रॉयल एनफिल्डची प्रोडक्शन युनिट जे काय होतं ते ऑलरेडी तमिळनाडूमध्ये होतं, परंतु आता तमिळनाडू राज्याच्या बाहेर या ठिकाणी 2200 कोटींच्या गुंतवणुकीची जी काही घोषणा आहे ती आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत केली आहे, जी की तमिळनाडू राज्याच्या बाहेर असणारा पहिला मोठा उत्पादन युनिट या ठिकाणी ठरणार आहे. ठिकाण कोठे आहे? तर सत्यवेडू मंडल जे की तिरुपती जिल्ह्यामध्ये येतं त्या ठिकाणी, जे तमिळनाडूच्या सीमेच्या जवळ आहे. आणि या प्लांटची क्षमता काय असणार आहे? तर या प्रकल्पामुळे कंपनीच्या वार्षिक उत्पादन क्षमतेमध्ये सुमारे 9 लाख मोटरसायकलची भर पडेल. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1953 झाली. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू, राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर, राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वेंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम, नागार्जुना सागर. एक पॉईंट लिहून घ्या, सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे, हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 3 मे 2026 पर्यंत भारताचे सर्वात तरुण सक्रिय आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणजेच इंटरनॅशनल मास्टर कोण बनलेले आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अपर सक्सेना असं त्यांचं नाव आहे. 3 मे 2026 रोजी भारताचे सर्वात तरुण सक्रिय आंतरराष्ट्रीय मास्टर IM ते या ठिकाणी बनलेले आहेत. IM म्हणजेच इंटरनॅशनल मास्टर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. 100% हा प्रश्न विचारला, स्टार मार्क करून घ्या. 31 मे 2026 पासून भारताचे पुढील संरक्षण प्रमुख ज्याला आपण बोलतो CDS कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बरोबर, 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, NS राजा सुब्रमणी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? NS राजा सुब्रमणी. बरोबर, अनिल चव्हाणच्या जागी आता या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे फ्रॉम 31 मे 2026. बरोबर, तेव्हापासून या ठिकाणी इंडियाज नेक्स्ट CDS म्हणून NS राजा सुब्रमणी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी अश्विनी भिडे, महाराष्ट्र राज्याच्या खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, भारत जनगणनेच्या 2027च्या ब्रँड अँबॅसेडरपदी सुदर्शन पटनायक, मोसादचे नवीन प्रमुख चीफ बनलेत रोमन गॉफमन, इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशनचे MD आणि CEO के सत्यनारायण राजू,
फिक्कीचे नवीन महासचिव बनलेत अनंत स्वरूप. राज्यसभेचे उपसभापती बनलेत हरिवंश नारायण सिंह. नॅस्कॉमच्या अध्यक्षपदी श्रीकांत वेलमकन्नी. संरक्षण लेखा नियंत्रकपदी अनुग्रह नारायण दास. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेच्या अध्यक्षपदी PV सिंधू. आणि भारताचे पुढील CDS संरक्षण प्रमुख बनलेत NS राजा सुब्रमणी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. नुकतेच तमिळनाडू राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D C जोसेफ विजय, ज्याला आपण बोलतो ॲक्टर विजय. बरोबर, C जोसेफ विजय यांनी या ठिकाणी तमिळनाडू राज्याचे नवीन मुख्यमंत्रीपदी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. ऐतिहासिक विजय काय आहे तर लिहून घ्या. तमिळनाडू राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या अनेक दशकांनंतर DMK आणि AIADMK नसलेला बिगर द्रविड पक्षाचा पहिला मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी C जोसेफ विजय यांनी इतिहास रचला आहे. त्यांचा पक्ष कोणता आहे याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाणार. तर विजयचा पक्ष कोणता आहे? TVK, ज्याचा फुल फॉर्म आहे तमिळगा वेत्री कळघम. बरोबर, जे की पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत. यासोबत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकीचे वेगवेगळे राज्य आहेत त्यांचे नवनिर्वाचित झालेले मुख्यमंत्री, जसे की आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, बिहारचे बनलेत सम्राट चौधरी, पश्चिम बंगालचे बनलेत सुवेंदू अधिकारी असं त्यांचं नाव आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, तमिळनाडूचे नवीन कोण बनलेत मुख्यमंत्री? मग C जोसेफ विजय. तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत C जोसेफ विजय. राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर, मरीनची अखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई, मुकुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. ठीक आहे, या ठिकाणी RTO AMVI ची जी काही पूर्वपरीक्षा होणार आहे, बरोबर, त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने काय केलेलं आहे? सर्वोत्तम दर्जाचे पुस्तकं या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत. दोन्ही माध्यमामध्ये असणार आहेत, मराठी माध्यमामध्ये देखील असणार आहेत आणि इंग्लिश माध्यमामध्ये देखील असणार आहेत. तुम्हाला हे जे पुस्तक जर पाहिजे असेल, तुम्हाला या पुस्तकांची जर गरज भासत असेल तर इग्नाइट अकॅडमीचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळेल? ऑप्शन मिळेल. बरोबर, हे जे काही अकॅडमीचं ॲप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. तुमची इच्छा असल्यास तुम्ही डाउनलोड करून हे पुस्तकं तुम्हाला घरपोच या ठिकाणी मागवता येतील. पुढचा प्रश्न क्रमांक 6. तारा TARA तारा या शस्त्र प्रणालीची पहिली उड्डाण चाचणी कोणत्या लढाऊ विमानाचा वापर करून यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C जगवार. बरोबर, तर तारा या शस्त्र प्रणालीची या सिस्टीमची पहिली उड्डाण चाचणी जगवार या लढाऊ विमानाचा वापर करून सक्सेसफुली टेस्टिंग घेण्यात आली आहे. ही चाचणी DRDO आणि भारतीय हवाई दलाने पार पाडलेली आहे. भारतीय हवाई दलाच्या जगवार या 2 इंजिन असलेल्या जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करणाऱ्या विमानातून ही प्रणाली सोडण्यात आली होती. तारा ही भारताची पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली आहे जी DRDOच्या हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमारतने इतर DRDO प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योग भागीदारांच्या सहकार्याने विकसित केलेली आहे. कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो, फिरून विचारला जाऊ शकतो, तारा काय आहे? तर भारताची पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली आहे जी की DRDO आणि अन्य प्रयोगशाळा आणि अन्य भारतीय उद्योग भागीदारांच्या सहकार्याने विकसित केलेली ही प्रणाली आहे, ज्याची चाचणी जगवार या विमानाचा वापर करून यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 7. दरवर्षी नॅशनल टेक्नॉलॉजी डे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी 11 मेला आपण दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतो, ज्याच्या मागचा उद्देश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शास्त्रज्ञ, संशोधक आणि अभियंताच्या कामगिरीचा सन्मान करणे या उद्देशाने आपण हा दिवस साजरा करतो. सुरुवात झाली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये या दिवसाची अधिकृतपणे घोषणा केली होती. आणि हे का महत्त्वाचं आहे तर हा दिवस भारताला अण्वस्त्र क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या गटामध्ये सामील झाल्याची आठवण करून देतो आणि तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेवरती भर देतो. बरोबर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत फॉर द डे ऑफ नॅशनल टेक्नॉलॉजी डे विच इज ऑन 11 मे ऑफ इच इयर. बरोबर, 11 मेला आपण दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस.
14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस, 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नवी दिल्ली या ठिकाणी भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग जे काही संशोधन परिषद आहे, बरोबर, नेत्ररोगाबद्दल, बरोबर की नाही, त्याच्याबद्दल संशोधन परिषद आयोजित करण्यात आली होती नवी दिल्ली या ठिकाणी. क्लिअर. प्रश्न आहे परिषदेबद्दल, तर बाकीच्या नवनवीन झालेल्या आणि होणाऱ्या परिषदांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 25वे शांघाय शिखर परिषद चीनमध्ये, आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये, 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये, AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंडमध्ये, गौ टेक 2026 पुण्यामध्ये, G7 शिखर परिषद 2026 फ्रान्समध्ये, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 नवी दिल्लीमध्ये, COP31 ची परिषद तुर्कीमध्ये, ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक नवी दिल्लीमध्ये, 9वी हिंद महासागर परिषद मॉरिशसमध्ये, 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये आणि भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. NCRBच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतातील कोणत्या महानगरामध्ये सायबर गुन्हेगारांची जे काही सायबर क्राईम्स असतात त्यांची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. एक पॉईंट लिहून घ्या. बेंगलोरमधील एकूण प्रकरणे 2024च्या मध्ये 17,561 प्रकरणे आहेत, जी की प्रमुख महानगरांमधील एकूण सायबर क्राईम्सपैकी 50% जास्त आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी बेंगलोर शहरामध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत सायबर गुन्हेगारांची, सायबर क्राईमची. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने लॉस एंजलस 2028 ऑलिम्पिकच्या आधी कोणत्या देशाच्या खेळाडूंवरील बंदी उठवलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बेलारूस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला माहिती आहे 2028 जे काही समर ऑलिम्पिक होणार आहे LA28 हे कुठे होणार आहे? तर लॉस एंजलस या ठिकाणी होणार आहे, बरोबर, कॅलिफोर्निया या ठिकाणी. 14 ते 30 जुलै 2028 या दरम्यान हे आयोजित आहे आणि त्याच्या अनुसरून या ठिकाणी बेलारूस या देशांच्या खेळाडूंवरील नुकतीच बंदी उठवलेली आहे. कोणी? तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. भारताचा पहिला मिनी और मायक्रो LED डिस्प्ले कारखाना कोठे उभारला जाणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तंत्रज्ञान कोणतं वापरलं जाणार आहे? तर हा प्रकल्प प्रगत गॅलियम नायट्राइड हा जो काही तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करणार आहे. उपयोग कोठे कोठे होणार आहे? तर हा प्लांट स्मार्टफोन, ऑटोमोटिव्ह स्क्रीन आणि हाय एंड एक्सटेंडेड रियालिटी ग्लासेससाठी डिस्प्ले मॉड्यूल्स तयार करणार आहे. पर्टिक्युलरली कोठे? गुजरातमध्ये. तर ढोलेरा या ठिकाणी. क्षमता किती असणार आहे या प्रकल्पाची? तर वार्षिक 72,000 चौरस मीटर डिस्प्ले पॅनल्स तयार करण्याची एवढी याची कॅपॅसिटी आहे. आणि कोठे सुरू होणार आहे हा कारखाना? गुजरातमध्ये. तर जाता जाता गुजरातबद्दल आपण एकदा रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना 1 मे 1960, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, राजधानी गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काडना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. 2026-27 या हंगामासाठी ऊसाचा वाजवी आणि किफायतशीर भाव काय निश्चित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, 365 रुपये प्रति क्विंटल एवढा या ठिकाणी भाव निश्चित करण्यात आलेला आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताची पहिली पूर्णपणे कागद विरहित राज्य न्यायपालिका कोणत्या ठिकाणची ठरली आहे? आंध्र प्रदेश, गुजरात, सिक्कीम की पश्चिम बंगाल? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.